मनोज जरांगे यांच्या 3 प्रमुख मागण्या कोणत्या आहेत आपण पाहूयात। मनोज जरांगेंच्या उपोषणाबाबत गावकऱ्यांना काय वाटतं हेही जाणून घेणं महत्त्वाचं आहे। मनोज जरांगे आणि आंदोलकांची आत्ताची स्थिती काय हे सगळं आमचे डेप्युटी एडिटर संजय वरकड यांनी आंतरवाली सराटीमध्ये गावामध्ये जाणून घेतलेलं आहे। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आज 13वा दिवस आहे आणि 13व्या दिवसापासून हे जे आंदोलन सुरू आहे याच्यामध्ये वेगवेगळे मुद्दे आहेत की एक तो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आरक्षणाचा मुद्दा आहे, मराठा आरक्षण ते का मिळत नाही। आणि दुसरा मुद्दा आहे तो ज्या दिवशी लाठीमार झाला त्या लाठीमारानंतर गावकऱ्यांवरती निरपराध गावकऱ्यांवर जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते कोणत्या प्रकारचे आहेत। सरकार असं म्हणतं की आरक्षण पण द्यायचं, सरकार असं म्हणतं की गुन्हेही मागे घ्यायचे, पण आरक्षणही मिळत नाही आणि गुन्हेही मागे होत नाही। त्याच्यामुळे हे उपोषण लांबत चाललेले लोकांना वाटत असेल की हे उपोषण का थांबत नाही। आपण थेट गावकऱ्यांशीच बोलूयात, ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्यांच्यापासून आपण सुरुवात करूयात। मला सांगा तुमच्यावर काय गुन्हे दाखल आहे? किरण तारक हे जे शिष्टमंडळात होते महाराष्ट्र सरकारशी चर्चा करायला, म्हणजे हे लक्षात घ्या महाराष्ट्र सरकारशी चर्चा करायला जे मंडळी गेली होती आरक्षणाच्या मुद्द्यावर, लाठीचार्ज करण्याच्या मुद्द्यावर, त्यांच्यावरच गुन्हे दाखल झालेले आहेत। काय काय गुन्हे दाखल झालेले तुमच्यावर? गुन्ह्याचे प्रकार अनंत आहेत। 307 सारखा 120(ब) हा पण गुन्हा एक दाखल झालेला आहे। आम्ही प्रशासनातील अधिकाऱ्यांसंग चर्चा करीत असताना आम्ही त्यांच्यासोबत चर्चेला होतो। कलमांमुळे काय कळत नाही लोकांना, म्हणजे काय केलं म्हणून गुन्हे दाखल झाले असं नाही। आमच्यावर तसा 307चा गंभीर गुन्हा म्हणजे जीवे मारण्याचा प्रयत्न केला हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याला जोडून 120(ब) लावलं, म्हणजे जामीनसाठी जाचक होऊ शकतं ते। पण जे लोक जर आम्हाला जर समजा असा काही लाठी जर पोलिसावर जर दगडफेक करायची होती तर आम्ही 100-150 बाया इथं धार्मिक कार्यक्रम चालू हे सारं कशाला आणलं असतं। प्रशासनाच्या लोकांसंग सकारात्मक चर्चा चालू होत्या। पाणी प्यायला द्या, पाणी प्यायला दिलं, ग्लुकोजचं पाणी दिलं, ट्रीटमेंट घ्या, त्या पद्धतीने आम्ही एक पाऊल पुढं त्यांना सहकार्य करीत होतो। पण असं काय घडलं काही कळलंच नाही। तुम्हाला सांगतो काही क्षणातच हा प्रकार सुरू झाला। तर माझी विनंती आहे शासनाला की यांनी जरा याच्यावर तातडीचा निर्णय घेऊन गुन्हे मागे घेण्याचं एक पहिलं पाऊल त्यांनी उचललं पाहिजे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे उपोषण आंदोलन ज्याच्यामुळे की मराठा समाजाच्या खूप दिवसाच्या या ज्या मागण्या आहेत की मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसीत समावेश करावा असं जी खूप दिवसाची मागणी आहे ती एकदा पूर्णत्वाला नेली पाहिजे। सरकारने मनात आणल्यावर काही होऊ शकतं, पण थोडा वेळ काढूपणा आता वेळ मागतायत, पहिले 3 महिने वेळ मागितला, अशा थोड्या ह्या गोष्टींना आम्हाला जर सोडते जाचक वाटतं। पण त्यांनी जर केलं आणि मनात ठरवलं तर होऊ शकतं असं आमचं ठाम मत आहे। ॲडव्होकेट अमोल लहाने आपल्यासोबत आहे, त्यांच्यावर पण गुन्हे दाखल झाले। हे दोघंही ह्या सगळ्या उपोषणाचं जे नियोजन आहे याच्यामध्ये अत्यंत सक्रिय सहभाग आहे। व्यासपीठावरून सगळं गर्दीचं ते मॅनेजमेंट करतायत, दिवसभर सकाळपासून 7 पासून रात्री 11 वाजेपर्यंत इथं काम करतायत। ज्या दिवशी हे सगळा प्रकार घडला त्या दिवशी हे दोघे इथेच उपस्थित होते। आपल्यावर कोणते गुन्हे दाखल झाले आणि एक वकील, आपण एक वकील आहात, हे कशा पद्धतीने चुकीचे गुन्हे दाखल झाले हे तुम्ही सांगता ते सांगा। नाही, 307 सारखा 120(ब) सारखा 353 सारखा असे अनंत गुन्हे या ठिकाणी आमच्यावर दाखल केलेले आहेत आणि हे सगळं चुकीच्या पद्धतीने दाखल केले आहे। यामध्ये कुठल्याही वस्तुस्थिती जर पाहिली तर ह्या गुन्ह्याचा आणि घडलेल्या घटनेचा काही संबंध नाही आहे। एक महत्त्वाचा एक व्यक्ती आपल्यासोबत आहे, शिवानंद भानुशे। काल जे मुख्यमंत्र्यांसोबत शिष्टमंडळ गेलं होतं त्याच्यामध्ये किरण तारक तर होतेच, परंतु ज्यांनी या सगळ्या आंदोलनाची भूमिका कुणबी मराठा, मराठा कुणबी हे कसं देता येईल हे राज्य सरकारला समजावून सांगितलं आणि त्यामध्ये कशा पद्धतीने जी आर म्हणजे जे तिथं घोडा अडलेला आहे तर ते प्रकरण कसं निकाली काढता येईल हे मुख्यमंत्र्यांना ज्यांनी समजावून सांगितलं असे शिवानंद भानुशे माझ्यासोबत आहे। आपण हे सांगतायत की कायदेशीर अडचणी आणि मनोज जरांगेने मागण्या अमान्य केल्या आहेत। आपण जी आर स्वतः तुम्ही घेऊन आले म्हणजे अर्जुन खोतकर जी आर घेऊन आले ते, पण खोतकरांसोबत गेलेल्या शिष्टमंडळामध्ये तुम्ही होता, तर काय नेमकं याच्यामध्ये विसंगती काय आहे? म्हणजे सरकार काय म्हणतं आणि आपल्या मागण्या काय? मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे अशी ही मागणी आहे। ती संविधानिक आहे, ती घटनादत्त आहे, तो मराठा समाजाचा घटनात्मक अधिकार आहे। हा देश कुणाला काय वाटतं म्हणून चालत नाही, तर हा देश संविधानावर चालतो। या पद्धतीनं सविस्तर चर्चा आमची झाली, कारण निजाम काळापासून मराठा समाज हा कुणबी आहे। निजाम काळातले सगळे रेकॉर्ड जर तपासले तर ते मराठा कुठेच सापडत नाहीत, तर ते सगळे कुणबी म्हणूनच सापडतात। 67 पूर्वीचा जर आपण अभ्यास केला सगळा तर परंपरागत शेती व्यवसाय करणारा कुणबी आजही जर कुठल्याही खेड्यापाड्यात, मराठवाड्यात किंवा महाराष्ट्रात कुठेही जाऊन विचारलं
एखादा मुलगा जर शेती करत असेल तर सहज त्याचे वडील म्हणतात आमचा मुलगा कुणबीक करतो म्हणजे कुणबी शेती करतो. जो जिरायती शेती करणारा आहे, अगदी तुकाराम महाराजापासून बरं, बरं हे कायद्याच्या चौकटीमध्ये बसवण्यामध्ये अडचणी असं सरकारचं म्हणणं आहे, तर याच्या बाबतीत सांगा मला. सरकारचं म्हणणं आहे कायद्याच्या चौकटीत बसतंय, परंतु नेमके कसे शब्द वापरायचे, कसा जी आर काढायचा, त्या पद्धतीनं आम्ही प्रयत्न करतोय. न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापन झालेली आहे, ती अभ्यास करते आहे. त्या समितीसोबत तुम्ही जे अभ्यासक आहात, मी आहे, किशोरभाऊ चव्हाण आहेत आणि निमसे सर आहेत, यांनी बसून त्या पद्धतीनं तुम्ही करावं. काही दिवस वेळ द्या असं सरकारचं म्हणणं. उद्या सकाळी 11ला बैठक लावणार आहे, असं काही माहिती मिळाली मला, पण आहे का तुम्हाला? अजून तर काही निरोप नाही आहे, तर वेळ द्या म्हणतायत. परंतु सरकारवर काय भरोसा आहे? काय आत्तापर्यंत त्यांनी फक्त म्हणजे फसवाफसवीच केली आहे. त्यामुळं काहीतरी ठोस सांगितल्याशिवाय, लेखी सांगितल्याशिवाय, असं केल्याशिवाय, जरांगे पाटलाशी आमची जी चर्चा सुरू आहे त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. सरकारनं ठोस काहीतरी सांगितल्याशिवाय आपण निर्णय बदलणार नाही. आणि सरकार हे करू शकतं. गुन्हे मागे घेण्याच्या संदर्भात जे कॉमन गुन्हे आहेत ते सहज सरकार मागे घेऊ शकतं. आणि जे गंभीर आहेत त्याची एक प्रोसिजर असते, ती प्रोसिजर करायलाही सरकार सुरुवात करत नाही आहे. जे पेशंट ॲडमिट आहेत गंभीर रूपया, त्यांना आम्ही विनंती केली की यांना चांगल्या हॉस्पिटलला हलवा. 2 दिवस लावले. काल गंभीरचा अर्थ काय होतो, सिरियसचा अर्थ काय होतो? तुम्ही आज हलवत आहे म्हणजे तुम्ही किती गंभीर आहात आणि इथल्या लोकांना तुम्ही धमक्या देत आहेत. याचा अर्थ सरकार हे जाणीवपूर्वक करतं असा आमचा आरोप आहे. सरकारने त्वरित करावं, त्वरित सरकारनं याची प्रोसिजर करावी अशी आमची मागणी आहे. आणि या पद्धतीनं कायदेशीर सगळी भूमिका अगदी सविस्तर 3.5 तास मी, किशोरभाऊ, निमशे सर, आम्ही अगदी सविस्तरपणे समजून सांगितलं. तुमच्या काही शंका असतील, कुशंका असतील, काही प्रश्न असतील, तिथं त्यांचे कायदेशीर सल्लागारसुद्धा होते. काही आम्हाला प्रश्न विचारा. त्यावर काही विचारलं की त्यांनी प्रश्न विचारले? काही प्रश्न विचारले, चर्चा पण झाली. त्यांनी त्याचं शंका समाधान 100% झालं. मग आमचं म्हणणं आहे सर 100% शंका समाधान होतं. मराठा समाज जर कुणबी प्रमाणपत्राला जर पात्र आहे तर तुम्ही कशासाठी टाईमपास करताय असं आमचं मत. आपल्यासोबत आणखी एक महत्त्वाची व्यक्ती आहे जी मैदानाच्या लढाईमध्ये पण होती आणि आता कायद्याच्या लढाईमध्ये पण आहे. किशोर चव्हाण हे खूप जुनं नाव आहे मराठा संघटनेचं. मराठा आंदोलनाला जेव्हा पहिल्यांदा सुरुवात झाली होती तेव्हापासून, परंतु या आंदोलनामध्ये अत्यंत महत्त्वाचा पडद्यामागचा चेहरा पहिल्यांदा 2 दिवसापूर्वी महाराष्ट्रासमोर आला. कारण त्यांना ते पुढे येणं आवडत नव्हतं, पण आता अपरिहार्य झाली, चर्चेसाठी कोणाला तरी जावंच लागणार आहे. त्यामुळं किशोर चव्हाण चर्चेला गेले. पहिल्या दिवशी मनोज जरांगे यांना काही पत्रकारांनी कायद्याच्या बाबतीत विचारलं, त्यावेळेसही किशोर चव्हाण यांनीच ती भूमिका मांडली. यांनी न्यायालयामध्ये सुद्धा दाद मागायला गेले होते. मला सांगा ही बैठक जी झाली पहिली, आत्ता आपण कार्यकर्ते हा हार्डकोर आणि कायद्याचे पण आपल्याला या केस लढल्यामुळे माहिती आहे, एकूण जी बैठक झाली तुमची आणि सरकारमध्ये, तर तुम्हाला आतापर्यंत बरेच आंदोलनं पाहिले तुम्ही, कसे फसलेले आहेत, कशा पद्धतीनं हे झालेले आहेत, याच्यातून तुम्हाला काय वाटतं, नेमकं तुमचं अंतर्गत मन काय सांगते? मनोज जरांगे पाटलांची जे काल जी बैठक झाली, मुख्यमंत्र्यांनी जे शिष्टमंडळ बोलवलं, तर आपल्या समाजा माहितीस्तव सांगतो की ही पहिली बैठक नाही, ही दुसरी बैठक होती. वडी काळ्या येथे मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन छेडलं होतं, आंदोलन 4 फेब्रुवारीला चालू करणार होते. त्याच वेळेस मनोज पाटलांना माननीय मुख्यमंत्र्यांचा फोन आला आणि शिष्टमंडळाला निमंत्रित केलं होतं. त्यावेळेस मी आणि गावकरी शिष्टमंडळात गेलो होतो. त्याच वेळेस आपण पहिल्या मिटिंगमध्ये सविस्तर भूमिका मांडलेली आहे. त्याच वेळेस साहेबांनी ही समितीसुद्धा नियुक्त केलेली आहे. आपण जे कागदपत्र त्या बैठकीत दाखल केले, त्या कागदपत्राद्वारे समिती नियुक्ती केली. पण गडबड काय झाली, मुख्यमंत्र्यांनी ज्यांच्यावर जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी संबंधित व्यक्तींनी पार पाडली नाही, म्हणून 29 ऑगस्टला ती समितीची मुदत संपली आणि मनोज जरांगे पाटलांनी हे आंदोलनाची सुरुवात केली. 29 ऑगस्ट पूर्वी जेव्हा 5 दिवस राहिले होते, 29 ऑगस्ट पूर्वी, त्यावेळेस पण सरकारला एक स्मरण दिलं होतं आपण? नाही, मग मनोज जरांगे पाटलांना हे आंदोलन चालू करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आहे आणि त्यांनी जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलं माननीय मुख्यमंत्र्यांना की आपण नियुक्त केलेली समितीची एकही बैठक झाली नाही आहे. तर मुख्यमंत्र्यांना अक्षरशः शॉक बसला. थांब म्हणे, मी 5 मिनिटात माहिती घेऊन सांगतो. त्यानंतर 5 मिनटं काय 10 घंटे झाले तरी मुख्यमंत्र्यांचा फोन आला नाही. म्हणून हे आंदोलनाची सुरुवात झालेली आहे. राहिला कालच्या बैठकीचा प्रश्न, तसं भानुसे सरांनी सांगितलं आहे, सर्व चर्चेअंती आपण त्यांना 3 मार्ग दिले. पहिल्या वेळेस मी तुमच्यासमोर सांगतो, एक GRचा मार्ग आहे, ज्या GRमुळं पूर्ण महाराष्ट्राचं भलं होऊ शकतं. त्यात त्यांनी फक्त एवढं एक सांगितलं आहे की सुधारणा करायला आम्ही तयार आहोत. 2 मार्ग आपल्या मराठवाड्यातील मराठा आरक्षणासंदर्भात दिलेले आहे की 2 मार्ग आम्ही तुम्हाला देतो की मराठवाड्यातील निजामकालीन नोंदी ह्या कुंभी म्हणून आहे, त्या सगळ्या सापडल्या, तुम्ही पत्रकारांनी त्या दिवशी दाखवलं त्या. दुसरा मार्ग, स्वातंत्र्यानंतर
मराठा म्हणून मराठवाड्यात नोंदी आहे. आणि विशेष म्हणजे साहेब, आज तुम्ही जे विचारलं आहे बरं वाटलं. आपण ह्या प्रसिद्धी माध्यमातून आम्ही दूर राहतो, आम्ही कागदपत्रवाले लोक आहे, पण आज विचारलं म्हणून सांगतो की मराठवाडा हा आंध्र प्रदेशमधून महाराष्ट्रात आलेला आहे. आम्ही महाराष्ट्राचे भाग नाही आहे. मराठवाडा हा हैदराबाद संस्थान पहिले, नंतर 1953ला आंध्र प्रदेशची निर्मिती झाली. पहिलं राज्य झालं भाषा प्रांत रचनेचा, हा मराठवाडा तिथं होता. आणि मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसीच समावेश आहे. माझ्या हातात कागद आहे. कागद काढून ठेवा, तोपर्यंत आपण बाकी लोकांशी बोलू. हे तर थेट कागदांशी बोलणार आहे, त्यांना ते उडायला वेळ लागेल. तोपर्यंत दीपक पवार आपल्यासोबत आहेत. मला दीपक एक सांगा, मराठा समाज एक पत्रकार म्हणून पण यांना ओळखतात, आता ते या क्षेत्रात आहेत. मग हे सगळं आंदोलन तुम्ही कसं बघता? खरं तर आत्ता या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी ग्राउंडवरती खरंच काय चाललं आहे बघायला आलो होतो. मला एकच या ठिकाणी आत्ता तुम्ही चर्चेत मुद्दा जो लक्षात आला की सरकारचं असं म्हणणं आहे की कायद्याच्या चौकटीत बसवणं अवघड आहे. अरे राजे हो, एक गोष्ट सांगा, तुम्ही गेल्या 3 वर्षामध्ये जे काय खेळ लावलेत हे कुठल्या कायद्याच्या चौकटीत बसलं आहे? मराठा समाज तुम्हाला हा दिसतो कॅमेऱ्यामध्ये तितका असा रानटी राहिलेला नाही आहे. तुम्हाला सांगतो, या सगळ्या आंदोलनाच्या पाठीमागे मनोज जरांगे पाटील ह्या माणसाच्या पाठीमागे फार विचारांची सुद्धा शक्ती उभी राहिलेली आहे. आणि तुम्हाला अजूनही जर कळत नसेल आणि तुम्ही अजूनही शब्दछल करणार असाल ना की कायद्याच्या चौकटीत बसत नाही, अरे अख्खा देश तुम्ही कायद्याच्या चौकटी मोडून चालवताय असा आरोप तुमच्यावरती होत असताना मराठा समाजाने तुमचं काय म्हणजे वाकडं केलं आहे? पत्रकारांना चालू पत्रकार परिषदेमध्ये दाबण्याचे प्रयत्न करता. इथं एकेकाळी एक म्हणता की गावकऱ्यांवरचे आम्हाला गुन्हे मागे घ्यायचे आहेत. इथं आल्यानंतर मला, आज मी या गावातला नाही आहे, पण मी एक मराठा शिक्षित तरुण म्हणून ज्यावेळेला गावात कानोसा घेण्याचा प्रयत्न केला, तुम्ही गावच्या बायकांना, लेकराबाळांना, कर्त्या पुरुषांना फोन करून एक प्रकारचा दबाव क्रिएट करायचा विषय करताय की मला नाही तुमचं पुढं नुकसान होऊ शकतं, तुमच्या लेकराबाळांचं असं होऊ शकतं. जोक वाटलं का तुम्हाला? अरे त्यांचं नुकसान झालं तर तुमचं काय काय नुकसान होईल, जरा संयमाचा अंत सरकारने बघू नये. आणि सरकारला शक्य नाही असं या देशात काहीही शक्य नाही. म्हणजे पंतप्रधानांची होणारी अटक ही या इतिहासामध्ये कधीतरी न्यायाधीश बदलून थांबली होती. कधी ते शोधा, कारण आमचा सुद्धा अभ्यास तितका आता झालेला आहे आणि आम्हाला कुठल्याही भूलथापा आता तुम्ही थांबवू शकणार नाही मारून. त्यामुळे आंदोलन अतिशय शांततेच्या, शिस्तीच्या, न्याय मार्गाने आणि संविधानाच्या मार्गाने चाललेलं असताना तुम्ही शाब्दिक खेळ करू नका, कूटनीती करू नका. तुम्ही जितके मुरब्बी आणि मराठा समाजाचे राजकारणी म्हणून त्या खुर्चीवरती बसलात ना, ते या समाजाने तुम्हाला बसवलं आहे. मनोज जरांगे पाटील हा तुम्हाला दिसायला जरी साधा आहे ना, आज मी माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष बघितला आहे, तो 100 पट फार पुढचा माणूस आहे. ते इतर आंदोलनासारखं तुम्ही सहज त्यांना गुंडाळू शकणार नाही. वेळीच सावध व्हा आणि वेळीच सावध होऊन आपलं सगळं शस्त्र म्यान करून समाज काय सांगतोय ते ऐका, महाराष्ट्र काय सांगतोय ते ऐका. समाज काय सांगतोय, महाराष्ट्र काय सांगतो ते ऐका. मला सांगा, तुम्ही या आंदोलनामध्ये आला, काय भूमिका आहे आता? हे सगळं आपण अभ्यासकांचं विचारलं, ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्यांच्याशी बोललो, ज्यांनी मराठा आरक्षणाची बाजू सरकारसमोर मांडली मनोज जरांगेच्या वतीने त्यांच्याशी बोललो. या सगळ्या याच्यामध्ये आता तुमची काय प्रतिक्रिया? एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आमची अजून तरी संयमाची भूमिका आहेत, पण यानंतर महाराष्ट्रातील जे मराठा नेते आहेत यांचा आमचा कार्यकर्ते म्हणून यांना इशारा आहेत की कालपासून जे ओबीसी नेते उघड समाजाची बाजू घेत आहेत. मग आम्हाला अशी कुठंतरी शंकेची पाल येते की मराठा जे आमदार खासदार आहेत हे मेलेले आईचं दूध पिलेले का, यांना मराठा म्हणायची लाज वाटती का, यांचा DNA चेक करावा एकदा, अशी आमची शंका आहेत. जर यांनी येता कदाचित काळामध्ये काळाचा ओघ ओळखून, समाजाच्या भावना ओळखून जर समाजाची बाजू घेतली नाही तर येणारे दिवस यांच्यासाठी फार अवघड जाणार आहेत. हा इशारा आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून या मराठा समाजाच्या नेत्यांना देत आहोत. त्याही उलट लवकरात लवकर यांनी येत्या 2 दिवसात समाजाचा जो मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात आणि समाजाला ओबीसी सर्टिफिकेट सरसकट द्यावेत, ही आमची विनंती आहे. शेवटची प्रतिक्रिया आपण घेऊ आता. काय तुमचं काय म्हणणं आहे? हे सगळं जे प्रकरण बघता वकील म्हणून माझं असं मत आहे की शासनाने यापूर्वीसुद्धा सर्वसामान्यांची दिशाभूल करणारं आरक्षण त्या ठिकाणी आपल्याला जाहीर केलं. खऱ्या अर्थानं शासनाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतानासुद्धा शासनानं विधिवत कायद्यानुसार जी प्रक्रिया दिलेली आहे त्या प्रक्रियेचं कुठलंही तंतोतंत पालन न करता फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिशाभूल करणारं आरक्षण दिलं आणि त्यामुळे ते कोर्टात टिकलेलं नाही.
कोर्टात जर आरक्षण टिकवायचं असेल तर न्यायमूर्ती बापट आयोग, न्यायमूर्ती खत्री आयोग, न्यायमूर्ती भाटिया आयोग, न्यायमूर्ती गायकवाड आयोग ह्या सगळ्या आयोगांचा एकत्रित सुसंगत असा अभ्यास करून आणि यापूर्वी मंडल आयोगासमोर मराठा आणि कुणबी एक नाहीत ही भूमिका जी रेकॉर्डवर आलेली आहे त्याचा पुनर्विचार करूनच हे आरक्षण टिकेल. या पद्धतीनं आरक्षण त्या ठिकाणी मराठा समाज बांधवांना देता येईल आणि ते आरक्षण देण्याच्या दृष्टीनंच शासनानं प्रयत्न करावा. या ठिकाणी सरसकट एखादा GR काढून तो GR जर शासनाने कदाचित काढला तर तो टिकणार नाही. याच पद्धतीचा शासन GR काढेल की काय अशी शंका माझ्या मनामध्ये आहे आणि म्हणून जर कोर्टामध्ये टिकेल असं आरक्षण जर काढायचं असेल तर संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे कायद्याने जशी घालून दिलेली आहे त्याच पद्धतीने फॉलो करून तंतोतंत पालन करूनच शासनाने ते GR त्या पद्धतीनं अध्यादेश काढला पाहिजेत. आणि केंद्रामध्ये सुद्धा भाजपचं शासन आहे, राज्यामध्ये सुद्धा भाजपचं शासन आहे, त्यामुळं भाजप सरकारला हे सहजरित्या शक्य आहे. समाजाला टिकाऊ असं आरक्षण देणं हे भाजप सरकारला अतिशय सहजरित्या असं शक्य आहे आणि ती प्रामाणिक इच्छा फक्त शासनाच्या मनामध्ये असावी. ती प्रामाणिक इच्छा जर शासनाच्या मनामध्ये असेल तर मराठा समाजाला आरक्षण हे नक्कीच